तुमचं आपल्या योजना कॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात मोठी बातमी. नरेंद्र मोदी यांचा मोठा निर्णय, 19वा हप्ता दुपारी 3 वाजता मिळणार. सविस्तर बातमी जाणून घेऊ तत्पूर्वी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. यातील एक योजना म्हणजे पीएम किसान महासन्मान निधी योजना. आणि या योजनेच्या माध्यमातून आता वार्षिक 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. आणि या योजनेचा हप्ता, 19वा हप्ता जो आहे तो दुपारी 3 वाजता जमा होणार. सविस्तर बातमी जाणून घेऊ. तर या 19व्या हप्त्यासंदर्भात जर आपल्याला संपूर्ण डिटेल्स पाहिजे असतील, 19वा हप्ता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. तर 19वा हप्ताची ई-केवायसी आवश्यक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पाहिजेच असेल तर 19वा हप्ता येण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया जो स्टेटस आहे ते नो नसायला पाहिजे, तर यस असायला पाहिजे. यस असेल तर हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल. तर दुसरं म्हणजे लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आहे. लँड सीडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम हा दुरुस्त कुठं होतो, तर मित्रांनो, हा कृषी खात्यामध्ये गेल्याच्या नंतर तुमच्या जवळपासचं जे कृषी खातं आहे म्हणजे तिथं हा प्रॉब्लेम दुरुस्त होतो. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना येत असतो. आणि हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी हा प्रॉब्लेम काय येतो, तर मित्रांनो, आपली जमीन जो आहे, समजा दुसऱ्या गावात आहे आणि आपण दुसऱ्या गावात राहतो, त्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना आलेले आहेत. जसं की अनेक शेतकरी बांधव हे जे आहेत ते दुसरीकडे राहतात आणि त्यांचा तो प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम आलेला आहे. तसेच लँड सीडिंग स्टेटस झाल्याच्या नंतर आधार सीडिंग स्टेटस हा सुद्धा प्रॉब्लेम अनेक शेतकरी बांधवांना येतो. तर याचं सोल्युशन एकच आहे. तुम्ही पोस्ट पेमेंट बँकचं किंवा जे आधार कार्डला लवकरात लवकर बँक लिंक होती त्याचंच तुम्हाला खातं काढायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करायचे आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. OTP बेस्ड ई-केवायसी तुम्हाला करता येते. आणि आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळणार नाही, जे शेतकरी बांधव म्हणजेच काय तर खासदार, आमदार, मंत्री, नगर परिषदेचे अध्यक्ष असे कोणती घटनात्मक पद नसाय पाहिजे. आणि जे शेतकरी टॅक्स भरतात त्या शेतकरी बांधवांना सुद्धा जे हप्ता आहे ते हप्ता मिळत नाही, हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्त करून, तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला फ्री रिचार्जची ॲपची लिंक आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून फ्री रिचार्ज करू शकता. धन्यवाद.